कसे आहात तुम्ही सगळे लोक. स्वागत आहात माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांसाठी एक जी आर तयार झालेला आहे. तिथं सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत, म्हणजे ज्यांचं 2023 मध्ये नुकसान झालेलं आहे किंवा त्यांना कापूसला व सोयाबीनला भाव नाही भेटला, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंट सरकारने जी आर जाहीर केलेला आहे. त्यांना थोडी ती मदत करणारे पैशाच्या सहाय्याने ते किती पैसे भेटणार आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी देणार आहे, स्टेप बाय स्टेप. हा जी आर जो कालच्या दिवशी जाहीर झालेला होता, तर या जी आरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. मित्रांनो, चला सुरू करूया या व्हिडिओला. जसं की गाईज तुम्ही बघू शकता, आता मी पीडीएफ फाईल ओपन केलेला आहे. कालच्या दिवशी जी आर आलेला होता. तर सगळ्यात आधी आपण आता वाचून घेऊया कशाबद्दल जी आर आहे. सन 2023च्या खरीप हंगामामधील सोयाबीन उत्पादक व शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य देण्याबाबत. ओके, हा जी आर असणार आहे. याच्यामध्ये खरीप हंगाम मधील व कापूस सोयाबीन उत्पादकांना साठी हा जी आर बनला त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून. ओके, ते कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभागाकडून आलेला आहे जी आर. हा जो जी आर आहे गाईस, दिनांक 29 जुलै 2024 ला आलेला आहे. ओके, त्याच्यात आपण संपूर्ण प्रस्तावना वाचणार आहे. सगळ्यात आधी त्या जी आर मध्ये आहे काय नेमकं. ओके, प्रस्तावनामध्ये आपण बघूया. माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25 अतिरिक्त अर्थसंकल्पनीय भाषेमध्ये कापूस सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे. ओके, या मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीमधील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. ओके, तर अशा पद्धतीने लिहिले, नुकसान सोसावे लागले. त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पण हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. त्यावेळी आयएमपी पॉईंट काय आपला, शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी आपल्याला 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे. हा आपला आयएमपी पॉईंट आपल्याला वाचून घ्यायचे. 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर 5,000 रुपये असे मिळणार आहे. ओके, त्यानंतर पुढे आता वाचूया आपण. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठीच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये असे 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्याची प्रस्तावना मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. आयएमपी पॉईंट अजून तुम्हाला एक सांगतो. इथं काय लिहिलं त्यांनी, शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरच्या कमी असतील सरसकट त्यांना 1,000 रुपये. ओके, आणि जे 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील असतील त्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये अशा पद्धतीने देण्यात येणार आहे. या 2 एमपी ओवर तुम्हाला वाचून लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि पहिली तुम्हाला सांगितलं 3 एमपी ओवर. त्या अनुषंगाने शासनाचा निर्णय करण्यात बाब शासनाच्या विचारधनात होती. त्याबाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. तर निर्णय काय घेतलेला आपण आता वाचून घेऊया. तर शासनाच्या निर्णयात असं लिहिलं इथं की राज्यातील सन 2023 खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रातील सरसकट 1,000 रुपये, ते तुम्हाला मागे अंडरलाईन करून दिले तेच, व 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये असे 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशा प्रकारे हा जी आर आहे. तर वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी अशा एकूण 4194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देत आहे. तर विचारू शकता त्यांनी एवढं, त्यांना बजेट त्यांनी आता इतका बजेट त्यांनी काढलेला आहे की इतके पैसे वाटप करणं बजेट त्यांनी इतके कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे. अशा प्रकारे त्यांनी एकूण रक्कम इथे लिहिलेली आहे. ओके,
त्याच्यानंतर इथे मित्रांनो आता पुढे सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादकता वाढ व मुख्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष 2401B419 खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ओके. त्यानंतर इथं सदर योजनेचे लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेची निकष पुढीलप्रमाणे आहे. तर पात्रतेसाठी आपल्याला काय असणार आहे तर ते आता इथं आवश्यक तुम्ही ऐकून घ्यायचं संपूर्ण. तर पात्रतेसाठी तुम्हाला पहिले इथे अट दिलेली आहे. राज्यातील सन 2023 खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये आणि 0.2 ज्यांचा असेल हेक्टरपेक्षा जास्त शेती असेल त्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये असे 2 हेक्टरच्या मर्यादित असे अर्थसहाय्य अनुश्रय राहील अशा पद्धतीने लिहिलं आहे. त्यानंतर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023 खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ऍप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरता पात्र राहतील. काय तुमचा हा आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2023 साठी इथे लिहिले 2023 साठी ई पीक पाहणी ऍपद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे अशा शेतकऱ्यांना इथं अर्थसहाय्याकरता पात्र राहतील आणि त्यांनाच पैसे भेटणार आहे असे ते लिहिलं गेलं आहे मित्रांनो. तर ई पीक पाहणी ऍप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणपत्राचं परिगणना करून अर्थसहाय्य अनुशय राहील अशा प्रकारे त्यांनी सांगितलेले आहे. सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये केवळ थेट लाभ यांना हस्ताक्षर DTB माध्यमातून जमा करण्यात येईल. तर आपल्याला जे पैसे ते मिळणार आहे मित्रांनो तर आपल्या जे ऑनलाईन तुम्ही जे आता खातं वगैरे असेल तुमचं त्या खात्याला तुम्ही आधार नंबर जोडलेला असेल लिंक केलेलं असेल बँक खात्याला आधार कार्ड डायरेक्ट तुमच्या त्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा करून देणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर इथं पुढे दिले मित्रांनो त्यांनी सदर योजनेचे फक्त 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांसाठी मर्यादित राहील. तर फक्त 2023 साठी जाणारे मर्यादित खरीप हंगामासाठी. ओके. सदरचे अर्थसहाय्य विवरण करण्यासाठी कार्यपद्धती स्वतंत्रपणे काढण्यात येईल. ओके. तर सदर शासनाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या 11 जुलै 2024 रोजी बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 228/2024 दिनांक 29 जुलै 2024 नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. बाकीचे तुम्हाला महाराष्ट्र शासनाला www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून या संकेतस्थळावर असं आहे आदेश डिजिटल स्वरूपात संकेतित करून काढण्यात येत आहे अशा पद्धतीने लिहिलं आहे. तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर संतोष कराड उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्यावर GR आलेला आहे व प्रति सगळीकडे त्या मान्य झालेल्या आहे आणि सगळीकडे GR पाठवण्यात आलेले आहे. तर तुम्हाला आता लवकरात लवकर तुम्हाला हे 2023 चे खरीप हंगामाचे पैसे हेक्टरी प्रमाणे आपल्याला भेटणार आहे. 0.2 हेक्टरच्या कमी असेल ते 1,000 रुपये 0.2 च्या वरती असतील तर ते 5,000 रुपये प्रति हेक्टर इथं त्यांनी असं लिहिलेलं आहे. तर आपल्याला ते मिळणार आहे लवकरात लवकर. हीच ती माहिती होती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हा जो GR आहे 29 तारीख म्हणजे कालच्या दिवशी आलेला आहे. कालच्या दिवशी मी व्हिडिओ नाही बनवू शकलो काही कारणास्तव बाहेरगाव गेलेलो होतो. आता आलो तर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर संपूर्ण आपल्या शेतकरी मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायचा त्यांना पण ही माहिती काढवायची आहे आणि त्यांना पण आपले काय असेल नसेल ते डॉक्युमेंट्स वगैरे ते रेडी ठेवायचे. आपण ते ऍपवर आपण भरलेला असेल तिथं प्रमाणपत्र वगैरे. ओके मित्रांनो जर तुम्हाला याच्याबद्दल अजून काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल मित्रांनो एक लाईक जरूर करून ठेवा कारण की असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मोटिवेशन करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा आणि आपण काही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवायचं आहे असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय भारत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र गाईस. थँक्यू.